तो आयुष्यभर माझी साथ देईल असं वाटलं होतं, पण तो अशा वेळी साथ सोडून गेला जेव्हा मला त्याची सगळ्यात जास्त गरज होती. ओम बरोबर जे माझं नातं होतं ते कायमचं संपलंय. त्यामुळेच राग करायचात ना तुम्ही माझा, ते आता कारणच संपून गेलंय मॅम. आता मी या घरात राहण्याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे माझ्या शकू मावशी. त्यांचा आनंद, त्यांचं सुख हेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे, मी कुठेही तुमच्या वाटेत येणार नाही कधीही, आणि मी घरातनं पण लवकर निघून जाईन. फक्त शकू मावशींचा एकदा यावर विश्वास बसू दे की मी खुश आहे आणि माझं आयुष्य छान मार्गी लागलंय. आणि जर आपल्यातले वाद कमी झाले तरच त्यांचा यावर विश्वास बसेल. त्यामुळे प्लीज आता जितके दिवस आपण आहोत तितके दिवस छान एकत्र गुण्या गोविंदाने राहूयात का? माझ्या मावशींसाठी एवढं कराल आणि वेळेत खाऊन घ्या, नाही तर मावशींना वाईट वाटेल. निघते. May I come in? कुठे होतास तू ओम? तू कसास तू? कुठे राहतोयस? काय करतोय तू? मी फोन केले होते तुला, तू उचलले का नाही माझे फोन? आय वॉज वरीड, मला काळजी वाटत होती तुझी. तू? मी बरा आहे, तू कशी आहेस? आता बरी आहे तुला बघून. मी नलू मावशीकडे राहतोय. कुठे? नलू मावशीकडे. ऍक्च्युअली मी आज ऑफिसला येणार नव्हतो, बट शी टोल्ड मी टू कम. सो तू मॅम, तू गेला नाहीस अजून? नाही मॅम, मी जस्ट बाय करायला आलो. हा. अरे ओम सर, हॅलो. हॅलो मोहित, कसा आहेस तू? कसे आहात तुम्ही? कसे आहात? येस मी मस्त आहे. ऍक्च्युली मला तुला थँक्स म्हणायचं होतं. मला कशाबद्दल? मोहित, जेव्हा स्वीटूला माझी सगळ्यात जास्ती गरज होती तेव्हा तू तिथे होतास आणि 4 चौघांमध्ये तिच्या कुटुंबाची नाचक्की होऊ दिली नाहीस म्हणून. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात सर. नाही, तू बाय म्हणायला आला होतास ना? हो झालं ना म्हणून निघ आता. हो. ओम तू बस, तू बस आधी. ये. कसा झालाय बघ चेहरा. हा, खातोस की नाही काही व्यवस्थित? आणि मगाशी काय म्हणत होतास? मी ऑफिसला येणारच नव्हतो. काय खानविलकर फिटनेस ग्रुपला आपण दोघांनी मिळून वर्ल्ड वाईड न्यायचं ठरवलंय ना? मग मी नाही एकटी हँडल करू शकणार आहे तुझ्याशिवाय. आय नीड यू. आय नो ताई, पण ह्या सगळ्यामध्ये मी तुला खूप त्रास दिलाय ग. आणि टू बी ऑनेस्ट विथ यू, मी जर इथे काम केलं तर डायरेक्टली इनडायरेक्टली माझा स्वीटूशी संबंध येईल. कधीतरी आई सुद्धा अचानक समोर येईल आणि मला समोर बघून त्या दोघींनाही खूप त्रास होईल.
तू काहीतरी कारण देतोय सोम, आणि मला पटत नाहीये ती. खरं कारण काय आहे ना ते सांगतच नाहीयेस कुणाला. मला माहिती आहे मागे काहीतरी वेगळं कारण आहे, नाहीतर स्वीटूला लग्नात एकटीला टाकून तू निघून गेलाच नसतास. कुणी ऐकून घ्यायला तयार नाही, आपली मॉम सुद्धा नाही. मी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत होते, थांबा थांबा. बाकी सगळ्यांचं सोड रे, पण जिच्यावर मनापासून प्रेम केलंस त्या स्वीटूचा सुद्धा विश्वास नाहीये तुझ्यावर. ती सुद्धा नाही थांबली. तिने सुद्धा विचारलं नाही एकदा का निघून गेलास. यात स्वीटूची काहीच चूक नाहीये. खरा गुन्हेगार मी आहे तिचा. ओके, इथे आता मन नाही रमणार माझं. आय होप यू अंडरस्टँड. एनिवे बाय. बाय. क्या बात आहे मॅम, काय ऍक्टिंग करता तुम्ही. म्हणजे आता या क्षणी ओम सरांना असं वाटलं असेल की तुम्ही खरंच. ओम भाऊ आहे माझा, मला काळजी वाटते त्याची. आय केअर फॉर हिम, आय लव्ह हिम. डू यू गेट दॅट? आणि हे जे काही घडलंय ना त्याने सगळ्यात जास्त त्रास ओमला होतोय. लायकी नसताना सुद्धा ती चाळीत राहणारी फालतू मुलगी माझ्या बंगल्यात येऊन राहते, आणि तिच्या बरोबर तू सुद्धा. आय कांट बिलीव्ह माय मालविकास प्लॅन हॅज फेल्ड बॅडली. काही झालं तरी माझ्या भावाला घरात परत आणायला हवं. मॅम इट्स ओके. हे बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. थोबाड बंद ठेव जरा. तुम्ही मला एक चान्स द्या, एक चान्स. मी तुमचा सगळा प्लॅन यू सक्सेस करून दाखवतो. थँक्यू मॅम, थँक्यू. चला आपल्याला घरी जायचंय. घरी? मग हे काय आहे? घरी म्हणजे माझ्या माहेरी. व्हेरी गुड. जा. लग्नानंतर पहिल्यांदा जातोय, तर आपण दोघं जायला हवं. दोघं म्हणजे कोण? तू आणि मी? मी काय यायचं तुझ्या बरोबर? तू मला नवरा मानत नाहीस. ज्या क्षणी तू गळ्यातलं तुझ्या मंगळसूत्र काढून टाकलंस त्या क्षणी आपल्यातलं नातं संपलं असं तूच म्हणाली होतीस ना. या दाराच्या बाहेर आपण फक्त नवरा बायको असल्याचं नाटक करायचं. आज काय आपल्या या नाटकाचा प्रयोग अंबरनाथला का? अरे वा, मला नाही खेळायचा हा नवरा बायकोचा खेळ. खेळ मांडलाय ना, मग खेळावाच लागेल. कारण या खेळात आपण दोघंच नाही होत फक्त, इतरही सगळे. आणि माझ्या घरच्यांसाठी आपण नवरा बायको आहोत. त्यामुळे त्यांच्या समोर ह्या नाटकाचा प्रयोग होऊ नये असं मला वाटतं. असं तुला वाटतं ना? मग तू जा. ते मला विचारतील की मोहित कुठे. हा विचार ना जेव्हा तू गळ्यातलं मंगळसूत्र त्या दुधाच्या ग्लासात टाकलंस ना टुबुक, तेव्हा करायला हवा. आता तू मला नवरा मानत नाहीस तरी तुला मला नवरा म्हणून मिरवायचंय. मला नवरा म्हणून अजिबात मिरवायचं नाहीये तुम्हाला. फक्त माझ्या घरच्यांना मी माझ्या संसारात खुश आहे एवढंच दाखवायचंय. कारण त्यांच्या मते त्यांचा जावई एक भला माणूस आहे. त्यांच्या मते त्यांच्या मते हो, लग्नाआधीपर्यंत मलाही असंच वाटत होतं की तुम्ही बदललायत, पण नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागलात ना, मला तेव्हाच कळलं की हा माणूस आधीही संधी साधू होता आणि आताही संधी साधूच आहे. तोंड सांभाळून बोला. नवरा आहे मी तुझा. नवरा बायको म्हणून नाटक करायला मी हवाय. एरवी माझी काही किंमत नसते. हा,
मग आता कोण संधी साधू, तू कमी? घरच्यांना, शकू मावशींना अजून त्रास होऊ नये म्हणून विनंती करत होते तुम्हाला. तुम्हाला नसेल ऐकायची तर ठीक आहे, माझी काही हरकत नाही. मी एकटी जाईन आणि घरच्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघेन. एक रीत असते, ती रीत मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करत होते, पण नाही ठीक आहे, माझी काही हरकत नाही. यापुढे मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. कसला माझा येईल? आई, स्वीटू, ए सुमन, आलीस? स्वीटू, कशी आहेस बाळा? मस्त. तुम्ही कसे आहात? हे मोहितरावने आले अगं त्यांचं काहीतरी काम आलं अचानक म्हणून त्यांना नाही येता आलं. आणि शकू ती पण नाही आली. दादा कसे आहात? बरे आहात ना? हा स्वीटू, ऐक ना, इकडे ते डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना, ते डॉक्टर काहीतरी डिप्रेशन असं काहीतरी म्हणाले. डिप्रेशन? ग म्हणाले की त्यांची जगण्याची आशा संपली. मला काहीच कळत नाही स्वीटू, आता महिन्याभरापूर्वी बरे होते ना ते, मग अचानक जगण्याची आशा कशी संपली त्यांची? हो गाई, अशी कशी संपेल इच्छा सांग मला. आणि आपले दादा काही असे हार मानणाऱ्यातले, खचून जाणाऱ्यातले नाही आहेत. आपण त्यांना खचू द्यायचं नाही. हो. दादा बरं वाटतंय ना आता तुम्हाला? हे बघा, तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आता. हा, आमच्यासाठी बरं व्हायचंय, कळलं ना? आता मी इथे नसले तरी तुम्हाला माझ्यासाठी आधीसारखं व्हायचंय काय? नाही तर मग मला सासरी चैन नाही पडणार, तुमची काळजी वाटत राहील. चालेल का असं तुम्हाला? स्वीटू, ए बाळा, हे बघ, तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवणार ग दादांना. मला त्यांची अशी अवस्था नाही बघवत आहे. ए हे बघ, आता तूच म्हणालीस ना की आपण दादांना असं खचू नाही द्यायचं. मग आपण खचून कसं चालेल? अय्या, तू आली आणि मी तुला पाणी नाही विचारलं साधं. मी पाणी आणते तुला. स्वीटू, घरी आले होते तेव्हा लक्षात आलं होतं माझ्या, पण सगळे होते म्हणून विचारलं नाही. मंगळसूत्र बांगड्या का नाही घातल्यास तू? सगळं ठीक आहे ना राजा? हो आई. बघ बाळा, मला सगळं कळतंय, पण आता तुझं लग्न झालंय मोहितरावांची. भूतकाळ विसरून जितक्या लवकर हे नातं स्वीकारशील तितक्या लवकर ओमला विसरणं शक्य होईल तुला. वजन कुठे? वजन नाही, पण तुम्ही कशाला धरता? काय हो, तुम्ही अजून इथंच? घरी स्वीटू आली ना तुमची? हा, स्वीटू आली? ए स्वीटू, चिन्या, स्वीटू. चिन्या, स्वीटू आली आहे. तिच्या समोर ओम, मोहितचा कुठला विषय काढायचा? काही तासासाठीच आली रे ती. तिला जरा सुखात राहू दे. पण बाबा, तिला जर आपल्या घरी, तिच्या घरी परत यायचं असेल तर येऊ दे ना. आपण आहोत तिची काळजी घ्यायला. काय प्रॉब्लेम आहे? काय बोलतोस, कळतंय का तुला? तू लहान आहेस, ज्या गोष्टी तुला कळत नाही ना त्या गोष्टीत बोलू नकोस. हो पण बाबा, स्वीटू समोर कुठलाही विषय काढायचा नाही. आता जाऊया. स्वीटू, ए स्वीटू, ए स्वीटू, ए स्वीटू, 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 स्वीटू. ए कशी आहे? मस्त. हा? तुम्ही कसे आहात? आपण मारीत असतो. तुझी खूप आठवण येत होती. चिन्या,
मला पण खूप आठवण येते तुमच्या सगळ्यांची. वहिनी स्वीटू बघा ना, आल्यापासून सगळ्यांचं कसं करते. आपली पोरगी ती आहे तशीच आहे. आता तू आली तर बघ घर कसं भरल्यासारखं वाटतंय. मग ए, स्वीटू आता आलीस ना, डोळ्यात पाणी नाही आणायचं. हे बघ मी जोडे काय आणलंय. खूप मस्त. चला चला, जिलबी आणि बुंदी आणली काकांनी. चला बाबा बसा. कोथिंबीर वडे. ए स्वीटू, मी 4 वडा खाणार. 4. मी जाम खुश आहे आज. ए स्वीटू मी पण खाणार हा. आज बघूया कोण जास्त वड्या खातो ते. लागली मॅच मग अहो जिन्या, त्या वड्या का स्वीटूसाठी केल्यात हा? स्वीटूसाठी केल्यात ना वड्या. नलू मावशी, हे बघ मी सगळं सामान आणलंय आणि नलू मावशी, हे बघ मी सगळं सामान आणलंय आणि दादा, हे सामान ओम दे पिशवी. मी निघतो, मला जरा एक काम आहे. ओमकार, हे काय? कुठे निघालात? माझ्याशी न बोलताच चाललात? नाही दादा, मी असा कसा तुम्हाला, मी इथे येऊन तुमच्याशी बोललो नाही असं होणार नाही दादा. तुम्ही जेवलात का? हो. औषध घेतलं? हो. येऊ का? अरे वाह, कोथिंबीर वडी, क्या बात आहे. जिलेबी, हो हो हो. हॅलो. म्हणजे मी येणार म्हटल्यानंतर वेळेवर ताट तयार ठेवलं. क्या बात आहे. दे 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 दे. काय दादा, कसं आहे? बरं आहे ना? हे बरं आहे ना? सुमन, पाणी मोहितरावांसाठी. हो हो, आणते लगेच. वहिनी, स्वीटू. थँक्यू थँक्यू. स्वीटू, जोड्यानं पाया पडा दादांच्या. या या चला, या जोड्यांनी पाया पडा. दादा नमस्कार करतो.